नमस्कार, मी जान्हवी जाधव एका नवीन व्हिडिओसोबत तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आज आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत, यंदा कधी आहे नारळी पौर्णिमा, समुद्रात नारळ अर्पण करण्यामागील प्रथा काय आहे तर ते आपण जाणून घेऊयात. श्रावण पौर्णिमेला साजरी होणारी नारळी पौर्णिमा हा महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागातील महत्त्वाचा सण आहे. या दिवशी समुद्र देवतेची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण केला जातो. समुद्र शांत राहावा, मासेमारीचा हंगाम सुखरूप जावा आणि कुटुंबात सुखसमृद्धी नांदावी अशी श्रद्धा आहे. पण समुद्राला नारळच का अर्पण केला जातो जाणून घेऊया. यंदा कधी आहे नारळी पौर्णिमा? नारळी पौर्णिमेला समुद्रात नारळ अर्पण का केला जातो? कोळी समाजासाठी नारळी पौर्णिमेचे काय आहे महत्त्व? तर श्रावण महिन्यातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. विशेषतः महाराष्ट्रातील कोळी आणि समुद्रकिनारी राहणाऱ्या समाजासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी समुद्र देवतेची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे. समुद्र शांत राहावा, तर मासेमारीचा हंगाम सुखरूप पार पडावा आणि कुटुंबावर सुखसमृद्धी राहावी अशी यामागची धार्मिक श्रद्धा आहे. कधी आहे नारळी पौर्णिमा? तर यंदा नारळी पौर्णिमा शुक्रवार 28 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. श्रावण पौर्णिमेची तिथी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:08 वाजता सुरू होऊन 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:48 वाजता समाप्त होईल. नारळी पौर्णिमा म्हणजे काय? तर श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी भगवान वरुण देव आणि समुद्राची पूजा करण्याची परंपरा आहे. समुद्राला नारळ अर्पण केल्यामुळे या सणाला नारळी पौर्णिमा असे नाव पडले. विशेषतः कोळी बांधव या सणाची मोठ्या उत्साहाने तयारी करतात. समुद्राला आपला जीवनदाता मानून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. तर पुढे पाहूयात आपण, समुद्रामध्ये नारळ का अर्पण केला जातो? तर हिंदू धार्मिक परंपरेत नारळाला अत्यंत पवित्र फळ मानले जाते. नारळाचे 3 डोळे भगवान शिवाशी जोडलेले जातात, तर त्याचे कठीण कवच अहंकाराचे आणि आतील शुभ्र भाग शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. नारळ समुद्राला अर्पण करताना समुद्र देवतेकडे सुरक्षितता, भरभराट आणि चांगल्या मासेमारीसाठी प्रार्थना केली जाते. समुद्रातील प्रवास सुखरूप व्हावा अशी ही एक श्रद्धा आहे. तर कोळी समाजासाठी विशेष महत्त्व काय आहे ते देखील आपण पाहणार आहोत. कोळी समाजाचे जीवन समुद्राशी जवळून जोडलेले आहे. मासेमारी हा त्यांच्या उपजीविकेचा महत्त्वाचा आधार असल्यामुळे समुद्राला देवतेचे स्थान दिले जाते. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने या काळात मासेमारीवर अनेकदा निर्बंध असतात. नारळी पौर्णिमेनंतर समुद्राची पूजा करून मासेमारीच्या नव्या हंगामाची सुरुवात करण्याची परंपरा अनेक किनारी भागामध्ये आढळते. तसेच कशी केली जाते नारळी पौर्णिमेची पूजा हे देखील आपण पाहूयात. तर या दिवशी सकाळी घराची आणि पूजेची जागा स्वच्छ करून समुद्र किंवा नदीकाठी पूजा केली जाते. काही ठिकाणी घरातच वरुण देवाची पूजा केली जाते. नारळाला हळद कुंकू लावून फुले अर्पण करून पूजा केली जाते. त्यानंतर समुद्राला नारळ अर्पण केला जातो. कोळी बांधव आपल्या नौका आणि मासेमारीच्या साधनांचीही पूजा करतात. तर नारळी पौर्णिमेला नारळाचे काय महत्त्व आहे ते देखील आपण पाहूयात. नारळ हे शुभ, पवित्र आणि मंगलकारक मानले जाते. कोणतेही धार्मिक कार्य नारळाशिवाय अपूर्ण मानले जाते. नारळ अर्पण करण्यामागे देवतेप्रती समर्पण आणि कृतज्ञतेची भावना असते. नारळाचे बाहेरील कठीण कवच फोडून आतील शुद्ध भाग देवाला अर्पण करण्याची परंपरा ही अहंकाराचा त्याग करून मन शुद्ध करण्याचा प्रतिकारात्मक संदेश देते अशी धार्मिक व्याख्या केली जाते. तर नारळी पौर्णिमेचा सामाजिक आणि पर्यावरणीय संदेश काय आहे ते आपण पाहूयात. नारळी पौर्णिमा केवळ धार्मिक सण नाही, तर मानव आणि निसर्ग यांच्यातील नाते जपण्याचा संदेश देणारा सण आहे. समुद्र आपल्याला अन्न, रोजगार आणि जीवनाचा आधार देतो. त्यामुळे त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना या उत्सवातून दिसून येते. समुद्र आणि जलस्रोत स्वच्छ ठेवणे, प्रदूषण टाळणे आणि समुद्रातील जैवविविधतेचे संरक्षण करणे ही आजच्या काळातील या सणाची महत्त्वाची शिकवण ठरू शकते. तर हा आजचा आपला असा व्हिडिओ होता की नारळी पौर्णिमेचे महत्त्व मी तुम्हाला सांगितलेले आहे. नारळी पौर्णिमा कधी आहे हे देखील सांगितले आहे. तर व्हिडिओ स्किप न करता सगळ्यांनी पहा आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील हे नक्की मला कॉमेंट करून सांगा. तुमच्या मित्रमंडळींमध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी नक्कीच काळजी घ्या.